2 दिवसापूर्वी योगी आदित्य यांनी राम सातपुते यांच्या प्रचारार्थ तिथं भडवा देवेंद्र कोटे ह्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलून समस्त समाजाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। त्या हिशोबाने आज आम्ही त्याचा जाहीर निषेध या साडी आणि चोळी देऊन देवेंद्र कोटे याचा जाहीर निषेध करत आहोत। या भडव्याला सांगू इच्छिते, तू फक्त एवढ्या दिवस काँग्रेसमध्ये होता, 4 दिवस झालं तू बीजेपीच्या पदरामध्ये जाऊन हिंदू मुस्लिमचा राजकारण करतो, हिंदू मुस्लिम मध्ये ते निर्माण करतो। असं तुला कुठलं पॅकेज मिळालं रे भडव्या? तू जातीवाचक न करता विकासाच्या मुद्द्यावर बोलला असता तर समस्त समाज तुला मतदान केला असता। इलेक्शनचा प्रचार सुरू असताना राम सातपुते असेल आणि हे देवेंद्र भडवा असेल फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिम मध्ये फूट पाडून दंगली घडवण्याचं काम करत आहे। मी सीपी साहेबांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करते की त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी। जर सोलापूरमध्ये वातावरण बिघडलं, जर काही उचनीच झाली तर ह्याचा जबाबदार हे भडवा कोटे आणि राम सातपुते असतील। निवडणूक आयोगाला पण विनंती करते की त्यांनीही ह्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी। कारण बीजेपी सरकार पाठीशी घालते असं वाटतं का देवेंद्र कोटे यांना? हो, बीजेपी सरकार देवेंद्र कोटे यांना पाठीशी घालत आहे। बीजेपीच्या स्टेजवरच येऊन त्यांनी बोलले ना, एवढ्या पब्लिक मध्ये बघून त्यांनी जोश मध्ये स्वतःचे होश गेले, त्याला कळालं नाही की आपण काय बोलतोय, कोणाच्या मतावर आपण नगरसेवक झालोय। ह्याच्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी रमजान सणामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाची टोपी घालून तिथं रमजानचा ईदी मिलाद कार्यक्रम त्यांनी त्यामध्ये सामील होऊन टोपी घालून तू मुस्लिमांच्या टोपी घालून मताचा जोगवा मागतो आणि ऐन इलेक्शन वेळी हिंदू मुस्लिम करतो। ह्या नालायक भडव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। जर काही कारवाई नाही झाली, फक्त आम्ही आज साडी चोळीचा आयार करत आहोत। जर कारवाई नाही झाली तर त्याला साडी चोळी घालून ह्या महिला बडवल्याशिवाय राहणार नाही। काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र कोटे हा भडकाऊ बयान जे केला आहे का समाजासाठी वक्तव्य केलं आहे, कोणाचं पाठबळ मिळालं असेल? देवेंद्र कोटे हा भडकाऊ बयान आहे। त्यांनी समाजाला टार्गेट करून, त्याला असं वाटलं असेल की मी मुस्लिम समाजाला टार्गेट करून फेमस व्हायसाठी असं त्याच्या विचाराने ते केलं असेल, पण असं होणार नाही ना। हिंदू मुस्लिम हे सगळे सोलापूर मधली आपली पूर्ण हिंदुस्थानमध्ये हिंदू मुस्लिम हे एकजुटीने राहतात। मी तुम्हाला उदाहरण देते, हे मराठा वस्ती आहे, आम्ही वर्षानुवर्षे इथं राहतो, कधी आम्हाला ना हिंदूचा त्रास आहे ना मुस्लिमचा त्यांना त्रास आहे आणि विरोध तर कुठलाच नाही। आम्ही सगळे हिंदू मुस्लिम एकत्रपणे ईदला ते आमच्या घरी येतात, दिवाळीला आम्ही त्यांच्या घरी जातो। खूप चांगल्या पद्धतीने आपल्या भारताची संस्कृती आहे की हिंदू मुस्लिम एकत्रपणे राहतात, ही खूप चांगलं आहे। पण हे असल्या भाषणामुळे कुठेतरी माते फिरू, कुठले तरी 1-2 माते फिरू हे असलं काही दंगलीचा प्रकार घडू शकतं। हे असल्या माते फिरूमध्ये असल्या भडव्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आणि त्यांनी बांगलादेशी शास्त्रीनगरमध्ये नवी जिंदगीमध्ये हेही त्यांनी बोललेलं आहे, अरे भडवे तुझ्याकडे ही माहिती आली कशी? तुला मग कॉन्टॅक्ट असेल चीनचा, तुझा त्यांच्याशी संबंध असेल, तू एकही बांगलादेशी मुस्लिम इथं काढून दाखव, आम्ही तुला चॅलेंज करतो, तू काय म्हणेल ते आम्ही तुझ्याकडे गिफ्ट देतो तुला।